काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी हात सोडून धनुष्यबाण घेतला हाती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश। लगेच देऊ म्हटलेलं नव्हतं। माझं एक उदाहरण दाखवा। आम्ही सांगितलेलं होतं पुढे सरकार आमचं आल्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाढ करू। लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये लगेच वाढवून देऊ असं म्हटलंच नाही। जाहीरनाम्याचा दादांना विसर पडल्याची जोरदार चर्चा। चारचाकी वाहनं महागणार, कारवर 1% करवाढ तर 30 लाखांपेक्षा जास्त किमतींच्या वाहनांवर 6% कर। अजित पवारांची घोषणा। मारल्या थापा भारी, केला महाराष्ट्र कर्जबाजारी। गेल्या 10,000 वर्षातला सर्वात बोगस अर्थसंकल्प, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। बंडानंतर पहिल्यांदाच ठाकरे, शिंदे आणि फडणवीसांचा सामना। मर्सिडीजचे भाव नाही का वाढवले? ठाकरेंचा फडणवीसांना मिश्किल सवाल, तर शिंदे नजरही न मिळवता गेले निघून। आग्र्यामध्ये शिवाजी महाराज आणि संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारणार। राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड विरोधातील 2007ची एफआयआर व्हायरल। किशोर फड यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एफआयआर। आमदार संदीप क्षीरसागरांनी तहसीलदारांना धमकावल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। ग्राम रोजगार सेवकाला का नोटीस काढली म्हणत प्रकरण मिटवण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप। खोक्याभाईनंतर त्याच्या साडूचाही प्रताप समोर। 1 कोटींची खंडणी मागितल्याचा प्रशांत चव्हाण उर्फ गब्ब्यावर आरोप। पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल। हिंदू मटण विक्रेत्यांसाठी मल्हार झटका मांस सर्टिफिकेट। मंत्री नितेश राणेंचं नवं धोरण, तर मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथून मटण खरेदी न करण्याचंही आवाहन। पुण्यात भर रस्त्यात अश्लील चाळे केल्याप्रकरणी आरोपी गौरव अहुजाला 1 दिवसाची पोलीस कोठडी, तर मित्राला 1 दिवसाची न्यायालयीन कोठडी। चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता भारतीय संघ मायदेशी परतला। रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्याचं मुंबई विमानतळावर स्वागत।